आता घेऊयात प्रमुख शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। अजित पवारांच्या अपघाती विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात झाली। डेटा रिकव्हरीनंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल जारी करणार आहे। उड्डाण मंत्रालयाच्या अहवालातून अपघाताची माहिती समोर येईल। पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारात पार्थ पवार यांचे कुठेही नाव नसल्याचे खरगे समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले। या व्यवहारात नाव किंवा स्वाक्षरी नसल्याने पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे। यात मीडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले। पुणे मुंबई महामार्गावर टँकर पलटी झाल्याने गेल्या 24 तासांपासून महामार्ग ठप्प झाला। त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारी चिमुकले, वृद्धांची अडचण झाली। अडकलेल्या प्रवाशांना अन्न पाणी न मिळाल्यामुळे गैरसोय झाली आहे। पुणे मुंबई महामार्गावर पलटी झालेल्या टँकरमुळे वाहतूक कोंडी झाली। परिणामी पिंपरी चिंचवडमधून एक्सप्रेसकडे जाणारी वाहनं अडवण्यात आली। आता पिंपरी चिंचवडच्या वेशीवरच वाहनांची गर्दी झाली। मुंबईत गोरेगाव पश्चिम इथल्या एका इमारतीत लिफ्टमधून हायड्रोजन गॅस भरलेले फुगे नेले जात असताना स्फोट झाला। सुदैवाने लिफ्टचं दार उघडलेलं असल्यानं तरुणी तातडीनं बाहेर पडू शकली, त्यामुळे तिचा जीव वाचला। उल्हासनगरमधील पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत चाललाय। एका ज्येष्ठ व्यक्तीने अर्धनग्न होत थेट महापालिकेचं पाणी खात्याचं ऑफिस गाठलं। राजाराम पवार असं आंदोलन केलेल्या नागरिकाचं नाव। स्थानिकांना आता नव्या महापौरांकडून हा पाणी प्रश्न सुटण्याची अपेक्षा आहे। मुंबई पुणे महामार्गावर टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली। महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अशात खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन झालं। वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी बिस्किट आणि पाणी वाटलं। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीच्या महादेव पिंपळेश्वर मंदिरात महामृत्युंजय जप करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेना शहर शाखा आणि आमदार राजेश मोरे यांच्यातर्फे आयोजन करण्यात आलं। मुंबईत दुचाकी अपघातानंतर पोलीस कर्मचारी पुलावरून खाली कोसळण्याची घटना घडली। भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी जखमी झाले। सेनापती बापट मार्गावरील पुलावर अपघात झाला। जखमी पोलिसाचं नाव अंकित सूर्य असं असल्याची माहिती। अपघातात पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे। नागपुरातील अंबाझरी तलावातील वाढतं प्रदूषण आणि जलपर्णीचा मुद्दा आमदार परिणय फुके यांनी उपस्थित केला। या पार्श्वभूमीवर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। अंबाझरी तलावातील सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत फुके फडणवीसांशी बोलणार आहेत।